नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. रोज रोज तोच डब्बा खाऊन मुलं कंटाळलीत आणि डब्बा तसाच परत येतोय. मग आता काळजी सोडा. आज आपण बनवणार आहोत मुलांचा ऑल टाईम फेवरेट पण आरोग्याने भरपूर असा सुपर प्रोटीन आणि व्हेजिटेबल डोसा रोल. गॅरंटी आहे डब्यातील भाजी मुले निवडून बाहेर फेकणारच नाहीत, तर चाटून पुसून खातील आणि मुलं म्हणतील, आई रोज मला हाच डब्बा पाहिजेत. चला तर मग मुलांचा सुपर हिट फेवरेट डब्बा कसा बनवायचा ते पाहूया. तयारी खूप सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि 1 वाटी मूग घ्यायचे आहेत, 1 चमचा मेथीदाणा आणि पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. याने स्वाद खूप छान येतो. हे आता स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं आहे. याला आता 3-4 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतले. आता रात्रभर याला आपण असेच झाकून ठेवायचं, भिजून द्यायचं चांगलं. हे पहा, मी रात्रभर भिजवून घेतलेलं आहे. खूप छान फुगलेलं आहे आणि धुवून घेतलेलं आहे 1-2 वेळा. आणखीन एकदा याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. याला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. आणि काही भिजवलेले हरभरे होते तर म्हटलं चला घालूया. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता. 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आहे, लसणाच्या 5-6 पाकळ्या आहेत. थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्तही घालायचं नाही. आपल्याला डोशाला कसं बॅटर करतो ना तसं तयार करायचं आहे याला. तर हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया. हे पहा, इथे मी आता बारीक करून घेतलेलं आहे. याला आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि सर्व असेच आपण आता वाटण तयार करून घेणार आहोत. हे पहा, हे मिक्सरला मी आता बारीक करून घेतलेलं आहे. असं डोशासारखं बॅटर झालं पाहिजे. याच्यात आता स्वादानुसार नमक घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. हे पहा, आता छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, असं आहे. किती छान रंग आलाय पहा. मूग आहेत, हिरवी आपण कोथिंबीर घातलेली आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे रंग खूप छान आलेला आहे. मुलं नाही म्हणणारच नाहीत. आता याच्यात आपण मुलं भाजी खायला कंटाळा करतात ना, मग एक ट्रिक वापरायची आहे. चला तर बाकीचे लागणारे साहित्य पाहूया. मुलं भाज्या खायला नाही म्हणतात ना, मग हे सर्व तुम्ही मिक्स करून चॉपरमध्ये मिक्स करू शकता किंवा मी असं खिसून घेतलेलं आहे. हे पहा, गाजर घेतलेलं आहे, शिमला मिरची आहे, कांदा आहे आणि हिरवी मिरची लागेल तेवढीच घालायची आहे. इथे मी जास्त कट केलेले आहे. हे आणि कोथिंबीर आहे. पनीर किसून घ्यायचं आहे. पनीर चॉपरमध्ये अजिबात घालू नका. पनीर इथे मी 150 ग्राम घेतलेलं आहे. हे सर्व तुम्ही एकत्र घालून चॉपरमध्ये चॉप करू शकता. अजूनही याच्यात तुम्हाला तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्याही मिक्स करू शकता. हे आपण आता एकत्र मिक्स करून घेऊया. इथे आता मी फक्त एका डोशासाठी करणार आहे. गाजर घेतलेलं आहे. हे सर्व तुम्ही एकत्र करू शकता, काही नाही वेगवेगळं करायला लागतंय. चॉपरमध्ये सगळे एकदम घालून करायचं, लवकर डब्बाही तयार होईल. आणि मिरची मुलांना आवडेल तितकीच घालायची आहे आणि पनीर घालायचे आहे, कोथिंबीर, स्वादानुसार नमक घालायचे आहे आणि हे आता मिक्स करून घेऊया. असल्या रंगबिरंग्या भाज्या बघितल्यानंतर मुलं नाही म्हणणारच नाहीत. हे पहा, किती छान दिसतात आणि आपण पनीर टाकले तेही याच्यात किती मस्त दिसते. आणि पौष्टिक सुपर हेल्दी स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. चला तर आपण आता डोसा बनवायला घेऊया. तवा तापलेला आहे. तेल किंवा बटरही तुम्ही घालू शकता. थोडं घालायचं आहे, जास्तही घालायचं नाही. तेलही घातलेलं आहे. आता आपण आणि हे असं डोशासारखं पसरून घ्यायचं आहे. मुलांना देण्यासाठी छोटे छोटेच बनवा. आता छान भाजून द्यायचं आहे आणि कढईने थोडं असं तेल किंवा बटर तुम्ही सोडू शकता. याच्यावरही थोडं मी घालते. याच्यावर तुम्ही पिझ्झा टॉपिंगही घालू शकता. पुन्हा या सर्व भाज्या आपण घालतोय ना त्या घालून याच्यात तुम्ही चीजही घालू शकताय. मुलांना खूप आवडेल. व्यवस्थित हातानेच पसरून घ्यायचं आहे. असं जास्त घालायचं म्हणजे मुलं आवडीने खातात.
आपण या सर्व भाज्या घातलेत ना, मुलांना आरोग्यालाही चांगले आहे आणि मुलं पिझ्झाही कधी मागणार नाहीत. असं उलताण्याने थोडं असं त्याला प्रेस करायचं आहे. भाज्या अशा चिटकून सहज बसतात मग. आणि सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला हे सर्व होत नसेल तर हे सगळं करून तुम्ही फ्रीजला ठेवू शकताय. जसं रात्रीच तयारी करायची तर सकाळचं भिजत घालायचं, मूग वगैरे तांदूळ सगळं, आणि संध्याकाळचं वाटण करून फ्रीजला ठेवायचे. हे सर्व तुम्ही खिसून चॉपरला हे करूनही फ्रीजमध्ये ठेवू शकताय. सकाळ उठून फक्त मुलांना टिफिनसाठी बनवून पटकन द्यायचं आणि आपलं उरलेलं आपल्याला नाश्त्यालाही होतंय ना. तर आता हे पलटून घेऊया. हे पहा, मी मस्तपैकी आता पलटून घेतलेलं आहे. खालूनही चांगला भाजून द्यायचा. लक्षात ठेवा भाज्या करपल्या नाही पाहिजेत. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा पलटल्यानंतर हे डोसा. आता हे आपण पलटून घेऊया. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. हे पहा, मी आता पलटलेलं आहे. भाज्या बिलकुल करपल्या नाहीत, असं भाजून घ्यायच्या. भाजलेला आहे आता हा. हे पहा, खूप छान झालेला आहे. याला आपण आता काढून घेऊया. हे पहा, खूप छान बनलेलं आहे. हे मुलांना द्यायचं आहे म्हटल्यानंतर याचं टिफिनमध्ये घालण्यासाठी असं 3 भाग करायचे. पिझ्झा कटरने कट करू शकता, एकदम व्यवस्थित कट होईल. हे पहा, असे कट करून डब्यात भरायचे आहेत. तर तयार आहेत आपले रोल किंवा डोसाही म्हणू शकता. याला तुम्ही मुलांना खोबऱ्याच्या चटणीसोबत, केचपसोबतही देऊ शकता. खूप छान बनतात, मुलांनाही खूप आवडतील. तर मग कसा वाटला आरोग्यदायी आणि प्रोटीनयुक्त रोल? कधी बनवताय हा सुपर हेल्दी डब्बा रेसिपी? नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलाला हा रोल आवडला का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका लाईकने मला नवीन रेसिपीज बनवायला खूप हुरूप येतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. आणि आपल्या माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि छान खात राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.